दगडी ढासळतात पायावरती येतात, त्याच्यामुळे तिकडून लहान लागले बघा माशांची. हे बघा दुसरी लगेचच. बनवू आता एकदमच भारी वांबींची रेसिपी. नदीवर आलो आता आणि बरीचशी ना जाळी घेऊन 4 आहेत पिशव्या आणि 2 टुप्पा सुद्धा आहेत फुगवलेलेच आणलेत. 2 जण आलो आजच्याला. रोहिदास का आला नाही, कारण तरी ना रोहिदास घरीच थांबले. उद्या सकाळी लहू आणि मी आलोय. तर आता चला आता ना निघालो आम्ही. इथून ना असं खाली उतरून जायचंय. हे बघा उतरायला सुरुवात केली लगेचच. आता माझ्याजवळ 2 पिशव्या आहेत आणि त्याच्याजवळ 2 पिशव्या आहेत आणि ह्या टुप्पा राहतील तरी ते घ्यायला यायचे. आता परत तिकडं बरंच खाली जायचंय. पाणी गंडूळ आहे पूर्ण, तुम्हाला तिकडे गेल्याच्या नंतरच दाखवतो. आता ना आलोय खाली उतरून. इतकं अवघड होतं ना यायला. हे बघा इतकं उंच जागा तरी सुद्धा ना आम्ही इथनं ना आलो त्या बाजूने आलो तिकडून फिरून. असं सगळे ना ढासळतात पायावरती येतात, त्याच्यामुळे तिकडून आलो. संध्याकाळच्या ना 4:18 झालेत. हे बघा आता उतरतो आम्ही पाण्यामध्ये. पण इथून सुद्धा ना रस्ता नाही इकडे जायला. पूर्ण आहे ना गवते ते उंच आहे, त्याच्यातून जे ना आता चालत जायचं. तिकडं नदी आहे तिकडून आणि पूर्ण ना गंडूळ पाणी आहे. तर गंडूळ पाण्याला ना मासे एखाद्या वेळेस भेटू शकतात. पण काय होतंय काय वेळेस ना संध्याकाळच्या टायमाला ना पाणी सोडतात आणि जर सोडलंच पाणी तर पूर्ण जाळ्यानं वाहून जाते. आता जातोय ह्याच अडचणीतून तिकडे जायला लागणार आहे. हे बघा असा जागा आहे, ह्याच्यामधनं आहे ना चाललोय, अजून सुद्धा चाललोय. लय अवघड रस्ता आहे. पूर्ण आहे ना झाडं येते. इकडून पहिलं ना पाणी असायचं, पाणी कमी झाले ना त्याच्यामुळे तिकडं आता जायला लागते तिकडं समोर. पण ह्याच्यामधले ना सगळे मासे नदीमध्ये गेले असतील तर एखाद्या वेळेस ना मासे भेटतील. जाऊ आता पहिलं तर बघा बरेचसे ना मेहनत करायला लागते आजच्याला. आलो आता एकदमच पाण्याच्या जवळ. आता ना घेतोय कपडे बदलून लगेचच आणि उतरतोय पाण्यामध्ये. हे बघा पाण्याच्या शेजारी आलंय. पूर्ण आहे ना गंडूळ आहे. तर ह्याच्यामध्ये ना मासे भेटतील असं तर वाटतंय. फक्त ना पाणी डॅमचं सोडायला नाही पाहिजे. तेवढं जे जवळ डॅम आहे त्याच्यामुळे ना लगेच पाणी इकडे येईल. आता सगळं ना सामान घेऊन आलोय. जाळी इकडे बघा 4 पिशव्या 2 टुप्पा आणि नाहीतर ना उद्या सकाळच, कारण तरी ना अंधार पाडणार आहे. 4:30 तर वाजलं आता. आणि हे बारकी नदी आहे एकदम, रुंद जागा जास्त नाही. असं चिवळ जागा आहे, त्याच्यामुळे ना जाळी जास्त बसतात, लांबपर्यंत असतात आणि उशीर लागतोय. मग चला भेटू आता उद्या सकाळच. आता ना अलीकडच्या बाजूने आलोय आणि आजच्याला ना उशीर पण झालाय. काल पलीकडच्या बाजूने आलता तिकून. लय अवघड रस्ता आहे त्या बाजूने, यायला ना जागाच नाही, त्याच्यामुळे ना या साईडने आलो. इकडे ना एकदमच भारी जागा आहे, मोकळं मैदान आहे मेन मय. आणि इथून चालतच जायला लागते पण जाता येईन आणि इकडून सोपं आहे, त्याच्यामुळे आता जाळेपाशी जाऊ पहिलं तर. चला सगळे शेत आहेत नदीच्या कडेने, पण मोकळं मैदान आहे मेन मय. तर जाऊ आणि बघू आता किती उशीर लागतो जाळी काढायला. उशीर झालाय काय वेळेस आहे ना, जाळीसुद्धा ना वाढतात काय ठिकाणी. तर बघू आता जाळे असतील तर बरंच आहे. हे बघा असं लोकेशन आहे ह्या साईडचं. आता ना पाऊस झालाय, पूर्ण ना हिरवगार झालंय आणि चांगलं वाटतंय. आता आलो आता पाण्याजवळ. हे बघा आता ना इथं येऊन पोचलोय आणि बरीचशी जाळे लावल्यात आम्ही कालच्याला. तुम्ही तर पाहिलं तर ती सगळी जाळे ना लावल्यात. डायरेक्ट वरपासून आहे ना इथं खालीपर्यंत लावल्यात. ती पहिले तर आहे ना काढून घेतोय आम्ही. तरीसुद्धा आहे ना तुम्हाला दाखवतोय मासे कोणते लागलेले असतील ते. चला उतरतोय लगेचच पाण्यामध्ये आणि मासे बघू किती भेटतात. आता ना ही कपड्याची पिशवी आहे, ती पहिले तर ना इकडे ठेवायला लागणार आहे आतमध्येच, कारण तर ना इकडे ठेवायला जमायची नाही. बाहेरून आहे ना कोणी पण फिरतंय, लोक फिरतात. आता इथं जे ना झाडाला अडकून ठेवतोय पहिले तर. हे बघा इतकी पिशवी आहे फुल भरलेली. ह्याच्यामध्ये ना बूट आहे आणि कपडे आहेत. मग 2 पिशवी आहेत. हे बघा हे असं ठेवलं ना मग काहीच टेन्शन राहत नाही. आणि जाळ्याची फडकी आहे ना असे बांधायची ती त्या बाजूला वरच्या बाजूला, ते पहिले तर आहे ना घेऊन यायला लागणार आहे. आता हे सुद्धा उतरतो इथूनच पाण्यात. जाळी ही बघा दिसत असेल तुम्हाला तिकडं. हे असे आरपार लावल्यात बरीचशी इथून पण आहे. आता पहिली तर आहे ना फडकी आणायला लागणार आहे, जाळी बांधायची, त्याच्यानंतर मग जाळी काढायच्यात. इकडं बघा खालच्या बाजूला आलो आहे ना, तर मासे बघा किती अडकले तिथं. तुम्हाला मासे दाखवतोय. त्या बाजूला 2 आहेत तिथं, उचलूनच बघतोय. हे बघा मासे झालेत बघा, जबरदस्त मासे भेटलेत बघा.
एकाच ठिकाणी ना किती आहेत मासे, हे इतके लहान लागले बघा माशांची. त्या बाजूला सुद्धा आहेत बघा तिकडं. आता आहे ना पहिलं तर खालच्या बाजूला पदर आहे, त्या बाजूने आहे ना ह्या साईडला येतोय जाळे ना उचलीत. लहूवारच्या बाजूला गेला आहे तो, तिकडून येतोय आणि मी इकडनं जाणार आहे सगळे जाळे काढीत. मग त्याच्यानंतर बघू मासे किती भेटतात. चला इकडे जायचं समोर. पहिलाच मासा बघा कोणता आहे, ओळंजी भेटली पहिलीच, ते पण इतकंच काढले जाळं लगेचच. आणि दुसरा मासा बघा जबरदस्त वाम, लय मोठी साईज आहे बघा वांब्याची, खतरनाक साईज आहे बघा, जबरदस्त डायरेक्टच. लगेच ज्याने ठेवून घेतोय. दाखवतो तुम्हाला अजून. हे तर मासे बघा किती लागल्यात. कोळस मासे आहेत, लालपरणे, शिंगटे, इकडं लोळे आहे, इकडं कोळसे परत. आणि अजून या साईडला तर बघा किती मोठा मासा आहे, कोळसच आहे. हो बघा हे मासे बघा किती लागल्यात, जबरदस्त मासे लागलेत बघा. डायरेक्ट आहे ना आता एखाद्या वेळेस ना उरकायचं नाही, इतके मासे लागल्यात. ते घेतोय पाटापट काढून. हे अशी लाकडंसुद्धा आहे ना अडकतात, त्याच्यामुळे ना उशीर लागतो. ही लोळे आहे, शिंगटे भेटलं आहे चांगल्या मोठ्या साईजचं आहे. हे बघा आता आहे ना इथं मोठा मासा सुद्धा आहे बारख्या जाळ्याला. ह्यो नाही, ह्याच्या खाली कानूचा मासा आहे पण भेटणार नाही, भेटायचा नाही तो, कारण तरी ना जाळं एकदमच बारीक आहे, लहान आहे. आणि त्याला मोठा मासा आहे, कानूचा मासा. मोठं जाळं असलं ना तर मग भेटतोय, पण बारकं जाळं आहे ना गॅरंटी ना अजिबातच. आणि गेलं शेवटी बघा, गेला. तुम्हाला बोललेलो की भेटायचं नाही, मोठे मासे नाहीच भेटत. हे बारीक जाळ आहे ना, अचानक भेटला तर भेटला, लय अडकलेला पण जास्त ताकद करतोय ना, गेला निष्ठून. तरीसुद्धा ना 2 किलोपर्यंत मासा असणार आहे तो, कानूचा मासा होता. हे बघा वाम भेटली परत एकदा. हे बघा वांबीची साईज, बारखं जाळ आहे, 30चं जाळ आहे, 30चा मार आहे. ठेवून घेतोय. या साईडला बघा परत एक वाम भेटली. आताची आहे ना चांगल्या मोठ्या साईजची आहे, जी पहिली सापडलेली आहे ना तशी साईज आहे. आता नाही एक जाळं झालंय काढून. हे बघा किती मासे भेटल्यात एका जाळ्याला, भरपूर मासे भेटल्यात. आणि आता इथून आहे ना हे मोठं जाळं आहे, इथं आहे ना एवढ्या जाग्यामध्ये एक मोठं जाळं लावलं आहे, त्याचंच अडकले. हे गेले ना तरीसुद्धा ना इकडं दुसरी भेटली चालट. आता ही तुम्हाला दाखवतोय नीट. मगाशी हे असं दाखवायला गेलो, ती गेली चटकून. हे बघा चालटची साईज आहे ना एकदमच मोठी आहे. याला ना जास्त गिराईक असतं चालटला सुद्धा, पण काटे ना सगळ्यात जास्त चालटलाच असतात. चालट मासा ह्यो, ह्याला सगळ्यात जास्त काटे असतात, पण रस्सा त्याचा एकदम भारी होतोय. ते जास्त करून आहे ना लोकांना माहिती आहे की चालटचा रस्सा एकदमच भारी होतोय. इथं बघा चिल्लपीची साईज किती मोठी आहे. चिल्लपी त्याच्या समोर सुद्धा बघा 2 चिल्लप्या आणि एक रहू. बघा रहू भेटलाय. पहिला तर आहे ना हे चिल्लपी मासा घेतोय काढून, चिल्लपी घेतली काढून, लय गुतलेली त्याच्यामुळे ही अशी दिसते. हे बघा सगळ्यांना खावल्या निघाल्यात. ठेवतोय आता गांजूमध्ये. खेकडा बघा किती मोठा अडकलाय. ही साईज आहे खेकडीची, इतकी मोठी साईज आहे ना खेकडीची. हे बघा आणि नांगोडे बघा मोठे मोठे. आता आहे ना दुसरी सुद्धा खेकडा अडकली इथं. हे बघा या साईडला बघा एक खेकड आणि एक कानूचा मासा आहे ना मोठ्या साईजचा भेटलाय. हे ना मोठं जाळं आहे त्याला लागलंय बघा, मागाशी यानं गेलाय. पण खेकड बघा इथं जवळच एकदम मोठ्या साईजची. कानूस सुद्धा आहे ना मोठा आहे. आता घेतो गांजामध्ये ठेवून.
ह्यो एक दुसरा मासा सापडलाय, काहीतरी हेलिकॉप्टर मासा बोलतात. ह्यो काही घेतच ना अजिबातच. मार्केटला आहे ना लोक पण नाही घेत म्हणायला, आणि आम्ही सुद्धा ना घेत नाही हो मासा. कारण तर आहे ना मासा कधीच खाला नाही. तुम्हाला दाखवतोय आता कसा दिसतोय तो. हे बघा, इतके खेकडा अडकल्यात ना ह्याच्यामध्ये. हे बघा इथं जवळच दोन दोन आहेत, आणि लगेच जिथं ही बघा किती मोठी साईज आहे खेकडीची. जबरदस्त साईज आहे बघा. ही चिलापी बघा कशी आहे, एकदम सफेद आहे, आणि त्याचे डोळे बघा, डोळे सुद्धा ना एकदम लाल जरत आहे. कलर बघा चिलापीचा. ही बघा वांब्याची साईज एकदमच मोठी परत एकदा भेटली. वाम ठेवतोय आता. हे बघा साईज बघा वांब्याची. बऱ्याचशा ना वांबे भेटल्यात, आणि जाळे सुद्धा आहे ना बरीच आहेत अजून सुद्धा. हे बघा दुसरी लगेचच. गेली, थोडीच गुंतलेली. बघा किती मोठी साईज होती वांब्याची, सटकली. एकाच ठिकाणी ना दोन होत्या, त्याच्यातली एक तर भेटली पण एक गेली. पण ही बघा दुसरी किती मोठी सापडली, आणि ही ना जायची नाही, लय अडकले. हे बघा लांबकी बघा किती, लय मोठी साईज बघा वांब्याची. आता हे ना नेट वाणी ठेवून घेतोय, लय मोठी साईज आहे वांब्याची. आता ना बराचसा उशीर झालाय, आणि इतके मासे भेटलेत ना तर काढे 5 वाजलेत आता. इतकं उशीर झालंय. मासे ना भरपूर सापडल्यात, तुम्हाला दाखवतो आता थोड्या वेळाने. पाहिलं तरी ना बाहेर निघतोय, लहू अजून येतोय तिकडं मागे. आता ना बाहेर पण निघून आलोय, उशीर झालाय बराचसा. आता ना हे मासे बघा फुल पिशवी भरून आहे, हे इथे आहेत. आता ना ते घेऊन जायचं आहे डायरेक्ट तिकडं, उंच जागा ना तिकडं मागं. जास्त काही दाखवत नाही, लय तारमळ होणार आहे. सगळे ना जाळीसुद्धा इथंच ठेवून चाललो आता. हे बघा, कारण तर आहे ना घ्यायला काय नाही. चला आलो एकदम वरती चढून. इतकी मोठी पिशवी होती ना. आता आहे ना निम्म्या रस्त्यात सुरुवातच आलंय मासे घ्यायला, तर त्याच्या जवळ दिलात आता गाडीमध्ये, तो घेऊन चाललाय. हे बघा इकडं तर बाजूला, हे बघा हे इतके मासे आहेत. आता इथंच हातरून घातलं, ते कसं दिसतंय बघा. इतके मासे घेऊन आलोय, आणि जाळेनं तिकडंच ठेवून आलो. आता रोयला चाललंय मार्केटला. होईन तितके तो दाखवून आता मार्केटला, आणि आपण जाऊ आता ते जाळे आणायला. त्याच्यानंतर तुम्हाला खेकडींची रेसिपी बघायला भेटणार आहे. चला भेटू आता घरी. आलोय मार्केटला. हे बघा इतके मासे आहेत. वांब आणि शिंगटे आणि कोळस मासे आहेत. दुसरे पण लोळ्या मासे आहेत. तर त्या साईडला विकायला जायचंय. दागावतो थोड्या टायमाने. खेकडा पण आहे इथं, ते जाळ्यामध्येच आहे. बघा इतक्या वांबी सापडतात. मेरा कितना हुआ? मॅडमने फोन करून जास्त अर्धा किलो आणि पैसा किती करू बाई? 400 रुपये कमी नाही.
हा हा ये आता या साईडला खेकडे काढून घेतो मी जाळ्यामधले आणि इतके काढून घेतल्यात. या साईडला पण आहे खेकडे आणि इथं पण आहे. त्यानं ज्या काही वांबी भेटलेल्या ना त्याच्यातले 2-3 घेऊन आलोय घरी. हे बघा तुम्हाला दाखवतो आता. हे इतके भारी पीस आहेत. इकडे बघा हे इतके मोठे मोठे ना पीस बनवून आणलेत. कारण तरी ना वांबी सुद्धा आहे ना मोठ्याच होत्या त्याच्यामुळे ना हे असे पीस पडल्यात एकदमच जबरदस्त. आता ना चुलीवरती ह्यांचं कालवण बनवायचं आहे. सगळं काय ना तुम्हाला दाखवतंय. इकडे वाटणामध्ये सुद्धा पिंकीने इतकं घेतलंय. बनवायचं आहे ना अजून. हा बनवायचंय. वाटण तयार करायचं आहे त्याच्या. सांग बरं जरा. लसूण कांदा कोथिंबीर मिरच्या खडा मसाला खोबरं आणि टोमॅटो एक. हे आणि इतकं आलं एक. घेतलंय. हा आलं हे इतकं घेतलंय सामान सगळं पिंकीने. आणि बनवू आता एकदमच भारी वांबींची रेसिपी. ती पण आहे ना चुलीवरती. चला त्यानं पडगीमध्ये आम्ही चुलीवरती कालवण बनवायचं आहे ना त्याच्यामुळे पडगीमध्ये आलोय. सगळं काय ना तुम्हाला बघायला भेटेल चुलीवरची रेसिपी. ती पण आहे ना वांबींची गावरान नदीची वांब. आता ना या साईडला पिंकी थांबली चुलीपाशी. चुलीवरती ना कढई ठेवून घेतली आणि त्यात तेल सुद्धा टाकलंय. आणि कांदा ना आता बारीक चिरून घेते आणि कांदा भाजून घेणार आहे तेलात. किंवा असं कांदा घेतलाय कापून. कांदा बारीक कापून घेतलाय आणि तेल पण टाकलंय चांगलं. आता कांदा घेते टाकून. कांदा चांगला भाजून घेते. कांदा भाजतो या साईडला तोपर्यंत मी आलं कापून घेते. थोडंच घेणार आहे आलं, जास्त काही घेणार नाही. हे बघा इतकं घेतलंय. आणि खोबरं पण आता या चुलीमध्ये भाजून घेते. खोबरं भाजून घेतलंय. हे असं घेतलंय काळं केलंय. थोडं खडा मसाला घेतलाय इतका. आता कांद्यामध्येच मिक्स करून घेते. कांदा चांगला भाजलाय. आता काढून पण घेते लगेच. टोमॅटो भाजायचं राहिलेलं तर आता चुलीमध्ये टाकलंय ते सुद्धा भाजून घेते. भाजलेलं खोबरं आहे ते आता बारीक चिरून घेते. वाटण तयार करून घेऊन येते. आता ना पिंकीने वाटण तयार करून आणलंय. हे इतकं आता बनवायची एकदमच भारी चुलीवरती वांबींची रेसिपी. तुम्हाला सगळं काय ना बघायला भेटणार आहे. या इथं वांबी आणि इकडे मसाले बघा किती घातलेत. बरेचसे घातलेत मसाले. जवळजवळ आहे ना 7-8 घेतलेत पिंकीने मसाले. तेल पण टाकलं इकडं. आता वाटण टाकून घेते कारण की याच्यात सगळं घेतलंय. वाटण टाकते आता. मसाले टाकून घेते आता. वाम टाकून घेते आता. मसाले मस्त लागल्यात वांबीला. चुलीवरती आहे ना मस्तपैकी कालवण शिजतंय ते पण वांबींचं. आता ना उकळे आले. कालवण आता मस्त शिजलंय. आता उतारून घेते. वरनं कोथिंबीर पण टाकते.
घरामध्ये कालवण आणलंय आणि ताट पण वाढलाय खायला. हे बघा भात वाढलाय. आता कालवण देते. आता ना जेवायला बसलोय. हे बघा एकदमच भारी वांबींचं कालवण आहे. इकडे भातावरती सुद्धा आहे ना पीस आहेत वांबींचे. आता जेवायला बसलोय. ती पण आहे ना एकदम मोठ्या साईजची. आता ना जेवायला बसलोय. छाया आणि मी एकाच ताटामध्ये. इकडं छाया आणि मी. हे पण वांबीचे पीस आहेत ना. तर आम्ही जेवायला बसलोय. या जेवायला वांबींसोबत भात आहे. वांबीचे पीस दाखवते तुम्हाला. हे असं कडक होते त्याचे एकदमच. आणि अंड्यावरची सुद्धा आहे वांबी. हे पीस आहे वांबीचे मांस. चव जबरदस्त आहे. काटा आहे ना एकच असतोय वांबीला. आणि त्याच्यासोबत भात सुद्धा. पुढं काही जास्त दाखवत नाही. पहिलं तरी जेवण घेतोय. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा.